कशा आहात? आय होप मजेत असाल। तर थंबनेलवरनं तुम्हाला कळालंच असेल की मी तुम्हाला आज ब्लॉग म्हणजे व्हिडिओ कसला दाखवणार आहे, ब्लॉग कशावरती केलेला आहे। तर तुम्हाला किती दिवसापासून बघायचं होतं की माझ्या साड्या, म्हणजे तुम्ही मला कमेंट करत होते की तुम्ही तुमच्या साड्या दाखवा, सगळ्या साड्या दाखवा। तर मी तुम्हाला आज माझ्या साड्या दाखवणार आहे, पण मी काठापदराच्या साड्या सोडून दाखवणार आहे, जे की मी डेली रील्समध्ये घालते। काठापदराच्या शक्यतो साड्या मी घालत नाही आणि त्या साड्या माझ्या आधीच्या आहेत खूप, तेव्हा मी घालत होती, कारण की तेव्हा मी खूप बारीक होती, तेव्हा काठापदराच्या साड्या अशा पदर सोडून घालायचे। तर आता मी त्या साड्या घालत नाही आणि मोजून 2 ते 3-4 साड्या आहेत त्यांना दाखवणार मी तुम्हाला। बाकी मी ज्या सगळ्या नंतरून ज्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्या साड्या तुम्हाला मी आज ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर चला मग सुरुवात करूया साड्या दाखवायला। तर सगळ्यात प्रथम साडी मी तुम्हाला जी मी घातलेली आहे तीच दाखवते। मी घातलेला आज राखाडी कलरची साडी, हे बघा पूर्ण प्लेन साडी आहे, बघू शकतो तुम्ही खालून बघा, पूर्ण प्लेन साडी घातलेली आहे मी। ही साडी मी 2-3 वेळा घातलेली आहे रीलमध्ये, एकदा बाहेर गेलेली तेव्हा घातलेली आणि आता पुन्हा एकदा घातलेली आहे, कारण की आज मी करणार आहे व्हिडिओ शूट। तर म्हटलं व्लॉग सोबत व्हिडिओ शूट पण आपला होऊन जाईल, त्याच्यामुळे मग मी तुम्हाला साड्या म्हणजे माझं साड्या दाखवणं पण होऊन जाईल आणि साडी व्लॉग पण होऊन जाईल असं। तर मी साडी अशी घातलेली आहे, खूप आवडते मला ही साडी। हे ब्लाऊज असं शिवलेलं आहे मी मागे लटकनसारखं, तुम्ही बघू शकता, आणि छान साडी मला खूप आवडते। तर चला तर मग नेक्स्ट साड्यापासून आपण सुरुवात करूया, तुम्हाला दाखवते मी एक एक करून साड्या माझ्या। तर लेट्स स्टार्ट। चला आपण आता स्टार्ट करूया साड्या दाखवायला। तर माझी पहिली साडी आहे ही, जी की मी आता रिसेंटली व्हिडिओ काढले आहेत याच्यावरती, या साडीवरती टाकलेले आहेत मी इन्स्टाला पण आणि यूट्यूबला। ही साडी अशी डिझाईनमध्ये आहे आणि मी तुम्हाला आधी माझ्या डिझाईनच्या साड्या दाखवते, नंतर मग मी ज्या प्लेन साड्या घालते ज्या तुम्हाला खूप आवडतात त्या साड्या दाखवते। आणि डिझाईनमधल्या साड्या खूप कमी आहेत माझ्याकडे, 6-7च म्हणजे 4-5 असतील। तर त्यापैकी पण मी डेली वापरते आणि कधीतरी रील्स काढायला म्हणजे त्या साड्या वेगळ्या आहेत, तर मी कधीतरी या साड्या वापरते रील्समध्ये डिझाईनच्या, म्हणजे असे फुलं वगैरे त्यांचे डिझाईन आहेत त्या। बाकी प्लेन साड्या मी जे आहे ते मी रील्समध्ये काढतच असते। सो ही माझी पहिली साडी आहे, तुम्हाला दाखवते, हे बघा अशी आहे। ही पण मी वापरते डेली यूजमध्ये। ही एक साडी झाली। दुसरी साडी आहे ही साडी, बघू शकता, ही पण मी डेली यूजमध्ये वापरते। ही साडी अशी आहे, कलर खूप छान आहे या साडीचा, थोडीशी ब्ल्यू पण दिसते आणि पर्पल कलर पण दिसतो याच्यामध्ये, शाईन मारते उन्हामध्ये गेल्यानंतर, अशी शाईन मारते, अशी याच्यासारखी दिसते, छान दिसते साडी। तर ही एक साडी आहे, याच्यावरचं ब्लाऊज मी अजून शिवलेलं नाही, ब्लाऊज मी शिवणार आहे याच्यावरचं, कारण की ह्या साडीला झाले 3-4 वर्ष। ह्या साडीचा कसं पातळ खूप कपडा आहे ना, म्हणजे एकदम याच्यासारखा, तर मला वाटलं फाटेल वगैरे, त्याच्यामुळे मी शिवलेला नव्हता ह्या साडीवरचा ब्लाऊज, आणि त्याच्यामुळे मी हिला जास्त घातलेली पण नाहीये। ब्लॅक ब्लाऊजवरती तुम्ही सगळ्यात आधीचे व्हिडिओ बघाल तेव्हा मी ही साडी घातलेली आहे। तर ही एक साडी आहे, मी घालते कधीतरी ब्लॅक ब्लाऊजवरती। आणि तिसरी साडी आहे म्हणजे डेली यूजची माझी, ही आहे येलो कलरची। ही साडी इतकी स्मूथ आहे ना, म्हणजे असं वाटतं अंगावर घातलेली आहे की नाही आहे। ही साडी पण माझी तुम्ही व्लॉगमध्ये, आता बैलपोळ्याला मी घातलेली, अशी पटकन झटपट घालता येईन अशी साडी ही पण, सो सॉफ्ट एकदम लागते। तर ही साडी एक आहे येलो कलरची, ही पण मी डेली वापरण्यामध्ये घालत असते। तिसरी साडी म्हणजे ही आहे, हे बघा तुम्ही बघू शकता, हिला थोड्याशा नॉर्मल टिकल्या आहेत, तुम्हाला दिसत असतील तर बघा, हे बघा ह्या टिकल्या आहेत नॉर्मल, थोड्याशा अशा आरशे आहेत मध्ये। ही साडी पण मी डेली यूजमध्ये घालते, म्हणजे समजा मला कुठे असं पटकन जायचं असेल तर मी तेव्हा पण ही साडी घालते। ह्या साडीवरचं ब्लाऊज आहे ना, मी एवढ्या म्हणजे लॉंग हाताचं शिवलेलं आहे, बट मी ते घालत नाही आता। तर ते ब्लाऊज असं मला वाटतं खूप ओल्ड फॅशनचं झालं म्हणून मी घालत नाही। तर मी दुसऱ्या साडीवरचं जे ब्लाऊज आहे ना, शॉर्ट्सवालं एवढं हातांचं, ते ब्लाऊज मी याच्यावरती घालते। तर कधीतरी घातलं तर तुम्हाला मी दाखवेल ते ब्लाऊज पण। तर ही एक साडी आहे जे मी नेहमी पटकन घालून घेते। त्यानंतर आहे ही साडी,
जे की माझं गाणं याच्यावरती फेमस झालेलं बलावा बलावा सॉन्ग म्हणून. तर त्या सॉन्गमध्ये मी ही साडी घातलेली आहे आणि ही साडी मी अजून कोणत्याच कार्यक्रमाला घातलेली नाही आहे, फक्त रील्समध्येच तेव्हा पहिल्यांदा घातलेली. त्यानंतर अजून 2-3 वेळा मी घातली असेल, पण मी कार्यक्रम वगैरे असं बाहेर कुठे येण्यात मी ही साडी अजून घातलेली नाही. आणि ही साडी मी ऑनलाईन मागवलेली होती. तर तुम्ही बघू शकता, भीती वाटत होती कशी येईल काय येईल म्हणून, पण साडी खूप छान आली. ही साडी पण अशी तुम्ही उन्हामध्ये वगैरे गेलात ना तो खूप शाईन मारते. हे प्लेट्स असतात ना, हे आपल्या पदरा म्हणजे याला येतात, मिऱ्यांना येतात. तुम्ही तुमच्या कोणाकडे असेल ना तर तुम्हाला माहिती असेल. याच्यामध्ये प्लेन पण होत्या, पण प्लेन माझ्याकडे ऑलरेडी सगळे कलर होते म्हणून मी प्लेन नव्हती घेतली. आणि आता दसरा वगैरे येईल तर मी ही साडी कदाचित वेअर करेल, तर तुम्ही ब्लॉग नक्की बघा. तर ही एक साडी आहे बघा, अशी शाईन मारते आणि आतमध्ये पण अशीच डिझाईन आहे, तिला अशी प्रिंटेड डिझाईन आहे. तर ही एक साडी झाली, ऑनलाईन मागवलेली आहे मी ही साडी. त्यानंतर दुसरी साडी आहे जी मी घातली आहे, त्याचमध्ये फक्त लाईट कलर, ग्रे कलर. ही साडी पण मी घातलेली नाही आहे कुठल्या व्हिडिओमध्ये, फक्त नॉर्मल सगळ्यात आधी मी व्हिडिओ काढलेली ना त्याच्यामध्ये मी ही साडी घातलेली आहे. तुम्ही बघू शकता, रेड कलरचे असे फूल आहेत त्याच्यावरती आणि रेड कलरचंच ब्लाऊज पण आहे माझं याच्यावरती. तर मी नेक्स्ट टाइम रील्स वगैरे काढेल ना तर ही साडी नक्की घालेल तर असो. तर मग ही साडीचा कपडा पण खूप छान आहे, स्मूथ आहे ही साडी पण. तर नेक्स्ट टाइम व्हिडिओ काढायचा असेल तर मी ही साडी नक्की घालेन. त्यानंतर साडी आहे ही व्हाईट आणि ब्लू कलर, जो की मला खूप आवडतो. आणि ही साडी मी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ काढायचे असतील तेव्हा मी घालत असते. तर व्हाईट आणि ब्लू कलर, आणि ही साडी खूप छान आहे. तुम्ही उन्हामध्ये वगैरे अशी गेलात ना तर ही साडी तेव्हा पण खूप भारी चमकते. अशा माझ्याकडे 3 ते 4 साड्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही साडी पण मी ऑनलाईनच मागवलेली आहे. तुम्ही बघू शकता, ही साडी पण मी ब्लू साडी घेतली तिथूनच घेतलेली आहे, म्हणजे मिशोवरून. तर तुम्ही एकदा बघा जाऊन. ही एक साडी आहे बघा, हे बघा अशी आहे आणि आतमध्ये पण अशीच भरलेली आहे. हे डिझाईन आहे त्याच्यावरती फुलांची आणि खाली पदर पण याचा ब्लू कलरचाच आहे. सो ही एक साडी आहे, तुम्ही रील्समध्ये बघितलीच असेल. तिसरी साडी आहे ही साडी तर मी डेली यूजसाठीच घालते. याच्यावरच जे ब्लाऊज आहे तेच मी त्या पिंक कलरच्या साडीवरती पण घालायचं असते, दोन्ही साड्यांवरती. सो ही एक साडी आहे, ही पण मी ऑनलाईनच मागवलेली होती. नवीन जेव्हा मी साड्या घालायला लागलेली ना तेव्हाच्या मी ह्या साड्या मागवलेल्या आहेत. तर बघा ही पण अशीच आहे आणि ही पण खूप शाईन मारते अशी उन्हामध्ये गेल्यानंतर. पिंक कलरमध्ये खाली बॉर्डर हिला अशी नॉर्मल दिलेली आहे ना, अशी भरलेली आहे पूर्ण आतमध्ये डिझाईन आहे. आतमध्ये असे फुलं आहेत, तिथे दिसत असेल तुम्हाला. सो ही एक साडी आहे. आणि त्यानंतर आहे माझ्या डिझाईनवाल्या साड्या ज्या की मी घालत असते, म्हणजे त्यातली ही माझी पहिली साडी. डिझाईनवाल्या साड्या म्हणजे ज्या की टिकलीच्या वगैरे आहेत त्या साड्या, आणि त्या साड्या माझ्याकडे मोस्ट ऑफ फक्त 5-6 पण नाही आहेत. त्यापैकी एक काठापदराच्या साड्या आहेत. तर काठापदराच्या साड्या मी जास्त करून घालत नाही, त्या पण माझ्याकडे 3 ते 4 असतील. सो ज्या टिकलीवाल्या वगैरे आहेत त्या साड्या मी तुम्हाला आता दाखवते. त्यापैकी ही साडी आहे. ही साडी मी अशी जात असताना मला शॉपमध्ये लागलेली दिसलेली होती. ह्याचं ब्लाऊज मी तुम्हाला बघा दाखवलेलं आहे माझं. तुम्ही जर ब्लॉग बघितला असेल ब्लाऊज कलेक्शनचा, म्हणजे मी शिवलेल्या ब्लाऊजच्या कलेक्शनचा, त्याच्यामध्ये सगळ्यात लास्ट मी सांगितलेलं आहे बघा, पर्पल कलरचं ब्लाऊज आहे, त्याचा गळा मोठा झालेला आहे. तर म्हणून मी ही साडी जास्त घातलेली नाही, बट साडी खूप छान आहे. त्या ब्लाऊजमुळे मला थोडंसं झालं. बघू मी पीस आणून दुसरं म्हणजे असा सेम कलरचा आणून दुसरं शिवेल त्याच्यावरती. त्याचा गळा जरा फारच मोठा झाला त्याच्यामुळे मग मी ते ब्लाऊज घातलं नाही आणि ही साडी पण घातलेली नाही. बट ही साडी आपण बाहेर वगैरे घालून गेलेलो खूप सुंदर दिसते असं वातावरणामध्ये, नेचर एकदम. सो ही एक साडी आहे. आणि दुसरी साडी म्हणजे अशी आहे, तुम्हाला दाखवते. ती साडी म्हणजे ही साडी मला बेस्ट फ्रेंडने दिलेली आहे. तुम्हाला मी ब्लाऊज दाखवलेलं ट्रेंडिंग ब्लाऊज, ते असं झालरवालं, ठीक आहे आता मला एवढं माहीत नाही, ते ब्लाऊज मी शिवलेलं आहे. तो ही साडी मी अजून कुठेही घातलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता, थोडीशी कलर तुम्हाला एकदम भडक दिसत असेल साडीचा व्हिडिओमध्ये. हे बघा पुढे हे डायमंड नाही आहेत, ह्या टिकल्याच आहेत.
तुम्हाला दिसत असेल तर बघा, ह्या टिकल्याच आहेत, पण साडी इतकी छान दिसते ना, आणि कपडा पण या साडीचा खूप छान असा आहे. पूर्ण प्लेन आहे आतमध्ये, फक्त आपलं पदरला पण फक्त बॉर्डरच दिलेली आहे याला पण. तर ही मी साडी आहे ना, माझे इंस्टाग्रामला 500K हे झाले, फॉलोअर झाले, आणि यूट्यूबला 1 लाख सबस्क्रायबर झाले. याबद्दल मी एक छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे. तर मी तो व्लॉग पण नक्कीच टाकणार आहे, तुम्ही नक्की बघा तो व्लॉग. तेव्हा मी ही साडी घालणार आहे, त्याच्यासाठी मी ही साडी काढून ठेवलेली आहे. मी रील्समध्ये एकदा वापरलेली होती, त्यावर मी ब्लॅक कलरचं ब्लाऊज घातलेलं, कारण की मी ब्लाऊज शिवलेलं नव्हतं तेव्हा. सो मी माझ्या हाताने आता ब्लाऊज शिवलेला आहे, तर मी ही साडी मी तेव्हा ट्राय करणार आहे. माझी सेकंड साडी डायमंडमध्ये आहे. ती साडी म्हणजे येलो कलरची. ही साडी मी माझ्या कॅमेरामॅनच्या लग्नात घेतलेली, म्हणजे हळदीसाठी. तुम्ही बघू शकता, हिला डायमंड आहेत, इथे ना, इथे पूर्ण डायमंड आहेत. पदर पूर्ण तिचा भरलेला आहे, आणि बॉर्डर पण पूर्ण त्याची तशीच आहे. हे बघा, ही बॉर्डर. याचं ब्लाऊज मी तुम्हाला नाही दाखवलं, कारण की ते मी शिवलेलं नव्हतं त्याच्यामुळे. तर याचं ब्लाऊज पण छान आहे, आणि याचा कपडा पण खूप सुंदर आहे, मला खूप आवडलेली, मी हळदीसाठी घेतलेली त्याच्या. तर ही एक साडी आहे माझी डायमंडची. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलीच असेल, मी खानदेशी व्हिडिओमध्ये घातलेली आहे ही साडी. सॉरी, ही एक साडी आहे मग माझ्याकडे अजून. सगळ्यात लास्ट साडी डायमंडमध्ये म्हणजे की माझी फेवरेट साडी, जी की मी 14 एप्रिलला घातलेली. तुम्ही व्लॉगमध्ये बघितलीच असेल. एक 14 एप्रिलच्या वेळेस घातलेली आहे, आणि दुसरी म्हणजे मी माझा बर्थडे होता त्या दिवशी ती साडी घातलेली. ती म्हणजे ही साडी. मला माझी ही साडी खूप म्हणजे खूप आवडते. 14 एप्रिलला जेव्हा मला साडी हवी होती ना, तेव्हा मी असं म्हणजे साडी बघायला गेलेली होती. तेव्हा ही साडी मला अशी पुतळ्याला लावलेली दिसली होती, तर मला इतकी आवडली होती. ही साडी ना आतून पूर्ण भरलेली आहे, फक्त तुम्हाला इथून मांडीपासून म्हणजे खाली प्लेन साडी आहे, गुडघ्यापासून खाली पूर्ण भरलेली साडी आहे ही. सो ही एक साडी आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते मी. हिला पण असे बारीक डायमंड आहेत. ही साडी आता सध्या म्हणजे तेव्हा पण ट्रेंडिंग चालू होते, आणि आय थिंक आता पण बायका घालतात ही साडी, मी बघितलेली आहे इंस्टाग्रामला. सो इथं पदर पण पूर्ण भरलेला आहे अशाच रेषांनी सरळ. तर ही माझी खूप म्हणजे खूप फेवरेट साडी आहे, आणि कलर पण मला हा खूप आवडतो. तर ही मी 14 एप्रिलला घातलेली, आणि दुसऱ्यांदा म्हणजे माझ्या बड्डेला घातलेली. अरे, आपण तर एवढं काही श्रीमंत नाही की आपण प्रत्येक रील्सला व्हिडिओला एक नवीन साडी घेत असो. तो मी जी आधी साडी घातलेली असते ती साडी मी नंतर पुन्हा परत ट्राय करते म्हणजे मला घालावीच लागते. मी काही एवढी श्रीमंत नाही आहे की दरवेळेस प्रत्येक साडी नवीन आणून घालून व्हिडिओ शूट करायला. कारण मला कमेंट पण येतात की तुम्ही साड्या त्याच वापरतात असं तसं, आणि प्लेन साड्या त्याच असतात. तर मग असो, तर मला काही आता ते कोल्यामध्ये पण येतं, तर त्या साड्या पण आहेत. तर मला जसं जमेल तसं मी साड्या घेत राहील. तर आपल्याकडनं नाही जमत तर आपल्याकडनं जेवढं होतं आपण तेवढंच करावं, माझं तर मत आहे एवढं. तर ही एक साडी आहे त्यापैकी. तर मग ह्या ज्या आहेत माझ्या ह्या सगळ्या डिझाईनच्या साड्या, आणि ह्या साड्या आहेत माझ्या डेली यूजच्या. पण मी याच्यातल्या काही डेली यूज करते, नॉर्मल 2-3 साड्या. बाकीच्या साड्या आहेत ती मी रील्ससाठीच घालते. तर चला मग आता आपण बघूयात. तुम्हाला म्हणजे तुम्ही वाट ज्याची बघताय माझ्या प्लेन साड्यांची, तुम्हाला सगळ्यांना ज्या माझ्या प्लेन साड्या बघायच्या होत्या त्या सगळ्या प्लेन साड्या मी तुम्हाला आता दाखवते. चला तर मग आता आपण प्लेन साड्या बघूयात. तर माझ्या प्लेन साड्यांपैकी पहिली प्लेन साडी आहे ती, जी की मी आता रिसेंटली घातलेली होती. म्हणजे मी कोलॅब केलेलं, म्हणजे मला कोलॅबरेशनसाठी आलेली आहे ती साडी. ती म्हणजे ही खूप सुंदर अशी साडी आहे, मला कोलॅबरेशनसाठी आलेली. ज्याचं ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलं बघा, पूर्ण भरलेलं आहे, आणि पाठीमागे मी नॉट वगैरे लावलेले आहेत. रिसेंटली मी आता व्हिडिओ टाकलेली होती ती ही साडी आहे. सो माझी सगळ्यात पहिली साडी, आणि तुम्हाला ही साडी बघायची असेल मी कुठून घेतली तर मी इंस्टाग्रामला कोलॅबरेशन केलेलं आहे. त्या आय डीला मी जी साडी घातलेली त्या आय डी तिथे मेन्शन केलेली असेल. त्या शॉपमधनं म्हणजे ही साडी त्यांनी मला कोलॅब करायला सांगितलेली. तर तुम्ही नक्की बघा मी ही कुठून घेतलेली आहे साडी. सो प्लेन साडीमधली सगळ्यात पहिली साडी ही तुम्हाला मी दाखवली. दुसरी साडी म्हणजे अशी की मागच्या वर्षी मी गरबा खेळत होते ना, तर
माझा गरब्यामध्ये फर्स्ट नंबर आला होता. तर मी एक शॉर्ट व्हिडिओ करून पण टाकलेले आहेत गरब्याचे. तर त्याच्यामध्ये मी लास्टला फोटो टाकले आहेत, कारण की त्यावेळेस मी ब्लॉग वगैरे काही बनवत नव्हते. तर मी त्याच्याकडनं माझे व्हिडिओ घेतलेत. म्हटलं मला द्या, मला आता हवेत, मला टाकायचे आहेत, पोस्ट करायचे आहेत. तर मी लास्टला एंडिंगला मला गिफ्ट देताना मी फोटो पण टाकलेले आहेत. तर मी आता ह्यावेळेस आणि मी जेव्हा गरबा खेळायला जाणार तर मी आता प्रत्येक साडीवरती प्रत्येक ब्लॉग टाकणार आहे गरब्याचा. तर तुम्ही तो ब्लॉग नक्की बघा. सो मला ते गिफ्ट जे भेटलेलं होतं ते हे आहे. मला ही साडी भेटलेली आहे. ह्या साडीचं ब्लाऊज पण पूर्ण भरलेलं आहे. मला पहिलं प्राइज मिळालं होतं गरब्यामध्ये मागच्या वर्षी. तुम्ही बघू शकता. ही साडी पण खूप सुंदर आहे आणि खूप स्मूथ पण आहे. हे बघा अशी शाईन, ही साडी पण शाईन मारते उन्हामध्ये गेल्यानंतर. हे बघा अशी ही साडी खूप छान आहे. नेव्ही ब्लू कलर आहे या साडीचा. तर ही साडी पण मी जास्त वेअर नाही केलेली, कारण मला गिफ्ट भेटली म्हणून मी ही तशीच ठेवलेली. फक्त 2 ते 3 व्हिडिओमध्ये मी ही साडी घातलेली आहे. तर सेकंड साडी ही आहे माझी प्लेन साड्यामध्ये, कारण की त्यांना पण वाटलं असेल अरे प्लेन साड्या वापरते, कारण की मी पूर्ण गरब्यामध्ये ना प्लेन साड्या घातलेल्या होत्या. तर मग त्यांनी काहीतरी विचार करूनच आय थिंक मला ते गिफ्ट दिलं. सो ही मला गिफ्ट मिळाली आहे गरब्यामध्ये. तिसरी साडी प्लेन साडीमध्ये म्हणजे ही आहे. तुम्ही बघू शकता. ही साडी म्हणजे मी जिथून माझ्या प्लेन साड्या घेते ना तिथूनच घेतलेली आहे. आणि हा कलर माझ्याकडे नव्हता म्हणून मी घेतला. आणि ही साडी जरा वेगळी आहे, अशी थोडीशी बोलतो ना आपण कडक कपडा असतो ना त्यामध्ये आहे. जसं की मी वेअर केली आहे ना ह्या साडीमध्ये ती नाही आहे, ह्याचा कपडा वेगळा आहे. आणि ह्याच्यावरचं ब्लाऊज पण मी तुम्हाला शिवलेलं दाखवलं ऑरेंज कलरचं डिझाईनमध्ये. ते बटरफ्लाय पाठीमागे होतं ते ब्लाऊज पण मी शिवलेलं आहे. तर ही साडी आहे माझी तिसरी. चौथी साडी आहे माझी ही ग्रीन कलरची प्लेनमधून, ज्याच्यावरती माझे 2-3 गाणे फेमस झालेत. ते तेरीऊची शान हे मोला वगैरे अजून 1-2 गाणे ते फेमस झाले या साडीवरती. ही साडी पण मला खूप आवडते. ग्रीन कलरची आहे प्लेनमधूनच. हे बघा अशी साडी. सो ही एक प्लेन कलरची आहे. त्यानंतर साडी आहे माझी ह्या कलरची. हा कलर मला आवडतो आणि ह्या कलरमध्ये मी तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल, माझ्या फ्रेंडच्या घरी शूट केलेला आहे मी. ह्यावरती मी रानो, मुंबईची रानो त्याच्यावरती सॉन्ग काढलेलं होतं. ते पण खूप व्हायरल गेलं. तर ती ही साडी आहे, मी ही साडी घातलेली. खूप छान साडी आहे ही पण. आणि माझ्या प्रत्येक प्लेन साडीवरती असं डिझाईनचे म्हणजे असे भरलेले ब्लाऊज आहेत, जे की मी वेगळं म्हणजे कपडा चॉईस करून घेते साडीवरती. जसं मॅचिंग बसेल तसं चॉईस करून घेतलेले आहेत मी. फक्त मी ह्या साडीवरती ह्या साडीच्या कापडचा ब्लाऊज शिवलेला आहे, कारण की म्हटलं सारखं ते डिझाईन वेगळी येते, त्याच्यामुळे मग आपण साडीवरचंच एखादं शिवून बघू म्हटलं. तर मी ते शिवलं. पण मी याला अशी बॉर्डर म्हणजे लेस लावली रेडीमेडची. मी त्यांना बोललेली की रेडीमेड लेस लावा म्हणून, सिल्वर कलरची. तर बघू शकता तुम्ही अशी लेस लावलेली आहे. तुम्ही खरं सांगते हुशार असणार तर लेस रेडीमेड अजिबात लावू नका, कारण की रेडीमेडवाली लेस खूप अंगाला टोचते, खूप म्हणजे खूप टोचते. मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही लावूच नका ती लेस. हवं तर तुम्ही पायपिंग वगैरे म्हणजे बनवून लावा. लेस बोलते, पायपिंग. ही पायपिंग खूप टोचत असते. तर मी तर आता नेक्स्ट टाइम पायपिंग कधीच लावणार नाही. लावली तर मी स्वतः म्हणजे कपडा घेऊन बनवून मी पायपिंग करेल हवं तर, पण मी रेडीमेड लावणार नाही, इतकी टोचते ना बापरे. तर ही एक साडी झाली माझी. त्यानंतर साडी आहे माझा फेवरेट कलर, जो की हा. तर ह्या साडीवरती पण मी खूप रील्स काढलेले आहेत, माता रमाईचे व्हिडिओ काढलेले आहेत. तर तुम्ही बघितले असेल. परत की दुसरं चकना डोळ्याच्या राधाबाई, ती एक व्हिडिओ काढलेली मी आहे याच्यावरती. याचं ब्लाऊज पण भरलेलंच आहे. तर ही एक साडी मला खूप आवडते प्लेनमधून. हे बघा, तुम्ही बघू शकता. ही एक अशी साडी आहे, ही पण प्लेन साडी आहे. तर ही एक साडी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट साडी आहे थोडी रेड थोडी मरून अशी. तुम्हाला रेडच दिसत असेल आय थिंक त्याच्यात. तर ही एक साडी आहे. याच्यावरती मी एक कॉलरचं ब्लाऊज शिवलेलं आहे. ते आता रिसेंटली शिवलं मी, कारण की याच्यावरती ब्लाऊज नव्हतं. म्हटलं कुठलं घालू. फायनली मी डिझाईनचंच ब्लाऊज आणलं, म्हणजे भरलेलं याच्यावरती. तर मी व्हिडिओ टाकलेले पण आहेत याच्यावरती, तर तुम्ही इंस्टाग्रामला बघा.
तर त्यापैकी ही एक साडी आहे माझी अजून प्लेन साड्यांमध्ये. त्यानंतर आहे ही एक साडी. ही साडी माझ्या फ्रेंडनी मला बड्डे गिफ्ट केलेली आहे, म्हणजे आहे ते फ्रेंडने केलेली आहे ही बड्डे गिफ्ट. आणि ही साडी पण पूर्ण प्लेन आहे आणि याच्यावरचं ब्लाऊज पण मी तुम्हाला दाखवलं की हात म्हणजे हँड आहेत ना सगळे भरलेले आहेत आणि इथून पूर्ण प्लेन ब्लाऊज आहे, ते पण मी शिवलेलं आहे. तुम्हाला मी ते तुम्ही ब्लाऊजचं व्लॉग जर बघाल त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. ग्रीन कलरचं ब्लाऊज. ही साडी आतून पूर्ण प्लेन आहे आणि पदरही हिचा प्लेन आहे, फक्त बॉर्डर आहे हिला प्रत्येक म्हणजे ह्याला पदरला पण ब्लाऊज आहे आणि साडीला पण ब्लाऊज आहे. सो प्लेनमध्ये अजून एक मला ही साडी आहे जी की मला गिफ्ट मिळाली आहे. आणि सगळ्यात लास्ट साडी म्हणजे येल्लो. आय थिंक ही येल्लो पण नाही आहे, थोडीशी म्हणजे घातल्यावरती अशी सोनेरी टाईप दिसते, बघू शकता तुम्ही साडी. पूर्ण येल्लो पण नाही म्हणू शकत मी. तुम्हाला मग अशी डायमंडमध्ये दाखवली ना ती साडी येल्लोमध्ये म्हणजे येल्लोमध्ये आपण बोलू शकतो. थोडीशी येल्लो येल्लो दिसते पण ठीक आहे, आता तुम्ही चॉईस करा साडीचा कलर. तर ही साडी पण खूप छान दिसते आणि हिला पण मी जास्त घातलेली नाही आहे, कारण की माझं कसं माहिती आहे का, मी कधी इंस्टाग्रामला रील्स वगैरे काढायला गेली ना तर मी असं बघत नाही पटकन की मी आधी कोणती साडी घातलेली त्यानंतर कोणती घातलेली. सो मला स्टार्टिंगला ज्या साड्या दिसल्या ना की हा घातल्यात, मग त्यानंतरच्या मी साड्या घालायला काढते. हा ठीक आहे ही साडी, बट मग ही साडी ना कोपऱ्यात राहिली ना तर कोपऱ्यातच राहते कपाटामध्ये. तर मग जेव्हा मी असं साफ वगैरे करायला गेले तेव्हा अरे ही साडी तर मी घातलीच नाही. मग मला नंतर आठवतं की साडी घालायची, तर हिला पण मी आता परत नक्की घालेल. मध्ये घातलेली मी हिला, आता मी व्हिडिओ टाकलेली आहे मध्ये नाही म्हणजे आधीच घातलेली आहे येलो कलरचं ब्लाऊज. मी याच्यावरती ब्लाऊज अजून कन्फर्म केला नाही की ब्लाऊज नक्की कुठलं घालू. तर फायनली मी आता व्लॉगमध्ये ही साडी घातलेली होती, व्लॉगमध्ये घातलेली, रील्समध्ये नव्हती घातली, रील्समध्ये आधी घातलेली. तर मग व्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता ती साडी. सो ही एक प्लेन साड्यांमधनं माझी प्लेन साडी आहे. तर बघितलं तुम्ही माझ्या साड्यांचं कलेक्शन. तुम्हाला खूप दिवसापासून बघायची इच्छा होती की तुमच्या साड्यांचं कलेक्शन दाखवा. मला माहिती आहे की तुम्हाला प्लेन साड्याच बघायच्या होत्या, बट मी सगळ्या साड्या दाखवल्या. काठापदराच्या पण साड्या आहेत, पण काठापदराच्या मोस्ट ऑफ फक्त 3 ते 4 साड्या आहेत माझ्याकडे, त्या मी घालत नाही. मी आधी घालायची, खूपच बारीक अशी होती तेव्हा, कारण पदर सोडून घालायची, खूप बारीक दिसायची. तर आता मी जशी मी व्हायरल झाली माझ्या प्लेन साड्यांवरती तशी मी प्लेन साड्याच घालायला लागले आणि मला प्लेन साड्या या खूप म्हणजे खूप आवडतात. तर मग कशा वाटल्या तुम्हाला माझ्या प्लेन साड्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं हाईप करायला विसरू नका. मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे ते, त्याने मला स्टार मिळतील. जर तुम्हाला ते ऑप्शन आलं नसेल तर तुम्ही लाईक द्या आधी ब्लॉगला, म्हणजे व्हिडिओला माझ्या आधी लाईक करा, त्यानंतर तुम्हाला स्टारचं बाजूला ऑप्शन येईल, ते हाईप असतं HIPE, ते क्लिक करा. त्यानंतर मला पॉईंट्स द्या. तुम्हाला खूपच व्हिडिओ आवडला असेल, माझ्या साड्या आवडल्या असतील तर भेटूया आपण पुन्हा आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत त्यासाठी